कल्याणमधील बुद्धभूमी फाउंडेशनच्या आंदोलनाला आता राजकीय वळण मिळाले। शिवसेना आमदार बालाजी किनीकर आणि मंत्री संजय शिरसाट यांनी बुद्धभूमी प्रकरणाबाबत दिलेली माहिती चुकीची असल्याचा आरोप भंतेजी गौतम रत्न यांनी केलाय। वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेच्या प्रश्नावर गेल्या 10 दिवसांपासून कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे। उड्डाणपुलाच्या कामादरम्यान झालेल्या कारवाईवर फाउंडेशनने आक्षेप घेतलाय। पत्रकार परिषदेत भंतेजी गौतम रत्न यांनी बौद्ध समाजाच्या भावना आणि प्रश्नांबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप केलाय। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार फाउंडेशनने व्यक्त केलाय। विधिमंडळातील सभागृहामध्ये आमदार बालाजी किनीकर आणि मंत्री समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट त्यांनी जी खोटी माहिती दिलेली आहे त्याबद्दल मला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खुलासा करायचा आहे। बालाजी किनीकर बोलतात या ठिकाणी काही लोक थेट निर्माण करीत आहेत। आपल्याला माहीतच आहे बौद्ध भिक्खू संघ आणि शांतप्रिय बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी 27 दिवस होऊन सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने संवैधानिक मार्गाने धरणं आंदोलन करीत आहोत। या 27 दिवसांमध्ये कोणतेही अनुचित प्रकार झालेले नाही आहेत। तर अशी खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे। त्यानंतर संजयजी शिरसाट बोलत आहेत काय या ठिकाणी म्हणे कुणी म्हणतात बुलडोजर गेले तोडफोड केले, परंतु आपल्याला माहीत आहे जगभराने लाईव्ह व्हिडिओ मार्फत पाहिलेला आहे। शेकडो JCB डंपर बुलडोजर जाऊन त्या ठिकाणी आमच्या अस्मितेचे प्रतीक भीमा कोरेगाव प्रतिकृती बौद्ध स्तूप तोडफोड केलेला आहे। बेकायदेशीर बुद्धरूप हटवलेलं आहे। शेकडो झाडे 42 झाडांची त्यांनी कत्तली केलेली आहेत। परंतु अशी खोटी माहिती देऊन संजयजी शिरसाट आणि बालाजी किनीकर या दोघेही बौद्ध समाजावर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत त्यांनी फसवणूक केलेली आहे। तर त्या दोघांचा मी या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। कालचा दिवस जो होता विधिमंडळ अधिवेशनाचा महाराष्ट्राच्या याच्यामध्ये अत्यंत हा दुःखद दिवस म्हणावा लागेल। कारण विधिमंडळामध्ये माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदार यांनी ज्या काही घटना त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला घेऊन सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळून येत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी असं सांगितलं आलेलं आहे की या ठिकाणी बसलेले आंदोलनकर्ते समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करत आहे। तर माझा असा प्रश्न आहे की समाजामध्ये तेढ कोण निर्माण करतं आहे हे संबंध कल्याणला आणि महाराष्ट्राला कळलेलं आहे। त्यामुळे असे स्टेटमेंट आपण देऊ नये आणि सभागृह जे पवित्र सभागृह या सभागृहाची दिशाभूल आपण करू नये। मी या अनुषंगाने एवढंच सांगेल आणि शेवटपर्यंत हा लढा भंतेजींच्या नेतृत्वामध्ये अशाच पद्धतीने चालू राहणार आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित वक्तव्याचे पडसाद भिवंडीत उमटलेत। भिवंडी महानगर पत्रकार संघाच्या वतीनं या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आलाय। पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात संबंधित वक्तव्य आक्षेपार्ह आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान करणारं असल्याचं म्हटलंय। पत्रकार हे समाजातील प्रश्न शासन आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचं नमूद करण्यात आलंय। यावेळी पत्रकारांनी पोलीस उपायुक्त पवन बनसोडे यांना निवेदन देत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली। भविष्यात पत्रकारांविरोधात अशा प्रकारची भाषा वापरली जाऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली। आपली सर्व कारनामे लपवण्याकामी खासदारांनी जे काय पलायन केलं आणि पलायन केल्यानंतर आपलं पलायन पत्रकारांनी दाखवू नये आणि म्हणून त्या पत्रकारांना त्यांनी जे काही जीवघेणी धमकी दिलेली आहे जी शिवीगाळ केलेली आहे त्याचा भिवंडीतील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। आणि मला तर असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्वच पत्रकारांनी या अशा नालायक खासदारांच्या बातम्या लावणं बंद करणं गरजेचं आहे। तरच आपला खरा तो निषेध ठरेल। उद्या कोणीही उठावानं पत्रकारांना धमकी द्यावी हा यांच्या बापाचा कायदा हे समजून त्यांच्या मर्जीने वागत आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्व भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो। खासदार संजय दिना पाटील यांनी मागील 2 दिवसांपासून वक्तव्य पाहता त्यांची सत्तेमध्ये गेल्यानंतर आलेली दहशत वाढलेली आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी आज एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। हा स्वीकार केलेली आहे आणि हा खऱ्या अर्थानं भारतीय लोकशाहीवर पत्रकारितेवर केलेला हल्ला आहे आणि म्हणूनच आम्ही समस्त भिवंडीतील पत्रकारांच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो।
या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।